बळीराम दादा युद्ध करायला सुरुवात केली त्यावेळेस बळीराम दादानं जे काही हे दुर्जनांचं सैन्य होतं त्या सैन्याला इतका मारा केला, बाणांचा वर्षाव आणि नांगर मुसळानं इतके त्यांचे शिरं उडविले, त्याची गणता करता येणार गेली. आणि त्या असणाऱ्या रणभूमीमध्ये मुंडके तुटलेले जे काही धड होते हे धड त्या रणभूमीमध्ये नाचू लागले आणि प्रत्येकजण म्हणू लागलाय, घ्या, धरा, मारा, कापा. भांडणामध्ये काय असते, धरा, मारा, कापा, असे त्या ठिकाणी युद्ध सुरू झालेलं आहे. नांगर मुसळ घेऊन हाती, कृष्ण गद उडी घाली रता खालती, शृंगाला माझी भद्र जाती, रेवती पती तैसा दिशे. नांगर मुसळ घेऊन हाती, कृष्णग्रज उडी घाली रता खालती. शृंगाला माझी भद्र जाती, रेवती पती तैसा दिशे. ज्या वेळेस ते युद्ध तुंबळ युद्ध चालू झालं त्यावेळेस बळीराम दादा इतक्या रागानं आवेशानं युद्ध करू लागले की बळीराम दादानं रथाखाली उडी टाकली आणि रथाखाली उडी टाकून आपले जे काही नांगर मुसळ हातात घेतलं आणि पुढल्या सैन्याला मारू लागले. कसे की बरेचसे असणारे हत्ती असावेत आणि त्या हत्तीमध्ये एकटाच सिंह जावा आणि त्या सिंहानं सगळ्या हत्तीचा फद्दा पाश पाडावा, मारावा. त्याप्रमाणे बळीराम दादा निकराचं युद्ध करू लागलेले. देखोनी चैद्य धाविन लये सग, नावे अंग वंग कलिंग, वक्रदंत शाल्व पौंड्रक निज भारेसी लोटले. ज्या वेळेस बळीराम दादाचं हे निकराचं युद्ध बघितलं त्यावेळेस जे काही बाकीचे युद्ध होते, शिशुपाल, वक्रदंत, चैद्य, ह्या परचक्र जे होतं हे त्या शिशुपाल वक्रदंताच्या सैन्यातले बरेचसे राजे चौकडून एकदाच उठले आणि युद्धासाठी तेही बळीराम दादा बरोबर युद्ध करण्यासाठी समोर येऊ लागलेले. केशी कारोश विदुरत, जरासंध निज भारेशी लोटत, बाणाची वाकुडी वर्षत, मंडप दिसत अंतराळी. जरासंधासारखा महाबलाढ्य असलेला वीर त्या रणभूमीमध्ये युद्ध करण्यासाठी आले. केशी असे असणारे बरेचसे दुर्जन युद्ध करण्यासाठी आले आणि एकदाच बाणाचा वर्षाव या दुर्जनानं ज्यावेळेस केला त्यावेळेस बाणानं पूर्ण आकाश झाकून गेलं, आकाशच दिसाना गेलं. असं असणारी युद्ध निकराचं त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. श्रीकृष्ण दळी बळीये वीर, सारण सात्यकी आक्रूर, कृतवर्मा उद्धव कंकवीर, निज भारेसी मिसळले. ज्या वेळेस हे दुर्जन सगळे एकदाच युद्ध बळीराम दादा बरोबर करू लागले त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांच्या यादवांच्या सैन्यामध्ये जे काही प्रमुख युद्ध होते, आक्रूर, सात्यकी, कृतवर्मा, या सर्वांनी एकदाच क्षणला बघून शिकडलेही निकराचं युद्ध करण्यासाठी मेन सेनापती जाऊ लागलेले. गदानी बळोध्यत ठाई ठाई युद्ध होत, पौंड्रक कृतवर्मा अद्भुत युद्ध करीती निजबळे. त्या असणाऱ्या दुर्जनांचे जे काही पौंड्रक हे बाकीचे जे काही युद्ध होते, सैन्य प्रमुख होते, त्यांच्याबरोबर हे युद्ध यादवांचे सेना प्रमुख युद्ध निकराचं करू लागलेले. वक्रदंतावरी सात्यकी वीर, रथी बैसोनी सोडीत शर, अनेक यादवीरा पार जरासंधावरी येती. त्या वक्रदंता बरोबर प्रमुख युद्ध जो मेन राजा होता वक्रदंत, त्याच्याबरोबर सात्यकीकडून यादवांच्या सैन्यातून सात्यकी हे युद्ध करू लागले आणि बरेचसे असे यादवांचे सैन्य या दुष्टाबरोबर युद्ध करण्यासाठी
पुढे सरसावलेले. जरासंधाच्या वीराप्रती यादव गर्जोनी बोलती, मागुती मुख दावावया आले ती 17 वेळा पळोनी. अहो, ज्या वेळेस जरासंध आपल्या सैन्याशी युद्ध करण्यासाठी आला त्यावेळेस यादवांचे जे काही सैनिक होते हे मोठ्यानं गर्जना करून म्हणू लागले, हे जरासंधाच्या युद्धानं 17 वेळेस तुम्ही मथुरेमध्ये येऊन युद्ध केलं, 17 वेळेस तुम्हाला पराभूत केलं, आणि आता अजून इथं तोंड दाखवायला का तोंडे तुम्ही आलात का, असं असणारं त्यांना उद्देशून हे यादवांचं सैन्य बोलू लागलेलं आहे. बळीरामे तुमचा जरासंध 17 वेळा रती बांधिला सुबद्ध, ती लाज विसरूनी सुखे युद्ध पुन्हा करू आले ती. अरे नालायकाओ, तुमच्या असणारा राजा जरासंध त्याला आमच्या बळीराम दादानं 17 वेळेस धरलं आणि 17 वेळेस धरून तुम्हाला तिथली धूळ चारली, तरी इथं अजून काळे तोंड दाखवायला आलात का, अशा असणारं निर्वेचना करून यादवांचं सैन्य त्या जरासंधाच्या सैन्याला बोलू लागलेलं आहे. शिशोपाळाची पाठी राखावया आले ती निर्लज्ज मिळोनिया, तरी आता तुमची जर्जर काया बळीराम करील निर्धार. हे जरासंधाच्या सैन्यानो, अरे तुम्ही आता शिशुपाळाची पाठ राखण्यासाठी शिशुपाळाकडून युद्ध करण्यासाठी इथं आलात, पण आमचे बळीराम दादा आताही तुम्हाला जर्जर करणार आहेत. आज बळीराम दादाच्या मारापुढं तुमचं सर्व शरीर पीठ होणार आहे, असं असणारं निर्वेचना करून सैन्य बोलू लागलेलं आहे. निजभावया वडवानळा धाविन्नला शुष्क तृणाचा पुतळा, लाक्षदंड हाती घेतला ओढण खांदी चंद्रुसाचे. अहो, त्या असणारे जे काही युद्ध करण्यासाठी जे आले होते युद्ध, त्यांना ते युद्ध करताना बोलू लागले, म्हणले एखादा आमचा बळीराम दादा मोठा महान वीर आहे. कसा मोठा एखादा आग्नीसारखा आमचा बळीराम दादा आहे, आणि तुम्ही गवताच्या काड्यासारखे किंवा गवताचा एखादा पुतळा आहे, आणि त्या पुतळ्याच्या हातामध्ये मारण्यासाठी लाखाचं असणारं त्याला दांड हत्यार आहे, आणि ते घेऊन तुम्ही आलात. आता ते काळाला घेऊन आल्यावर ह्या अग्नीपुढे आल्या तर ते जळून भस्म होईल, आणि तसे तुमची अवस्था त्या ठिकाणी होईल, असे ते सैन्य बोलू लागलेले. त्यांच्या साहित्याशी धाविन्नले वीर, कर्पासानी दुजा कर्पूर, घृत नवनीतांचे पाय भार, पुढील तोंडी भांडती. आणि त्या असणाऱ्या सैन्याबरोबर त्या गवताच्या असणाऱ्या पुतळ्याबरोबर त्याच्या सहाय्य करण्यासाठी पुन्हा म्हणले कापूर आला त्याच्या पुढे, आणि कापराच्या पुढं पुन्हा लोणी, आणि पुन्हा तूप, आणि पुन्हा असे असणारे सैन्य आलं. तर आमचा बळीराम दादा अग्नी, आणि त्या अग्नीपुढं तुम्ही भस्म होऊन जाता, असं असणारं हे सैन्य ह्या जरासंधाच्या सैन्याची निर्वेचना करू लागलेले. वनवाणळा पुढे अवघेची भस्म, तैसे तुम्हाशी करील मेघश्याम, मागद म्हणती तुम्ही पुरुषार्थी परम, मागेची आम्हा कळले ती. अहो, ज्या वेळेस हे असं मोठा म्हणले करता अग्नी, वडवानळ नावाचा अग्नी, तो अग्नी कधी येतो, ज्या वेळेस शेत प्रळय होतो या पृथ्वीवर, आणि त्या प्रळयाच्या टायमाला वडवानळ अग्नी पेटल्या जातोय. तसा बळीराम दादा आमचा वडवानळ अग्नीसारखा आहे, आणि त्याच्या पुढं तुम्ही आलात की तुम्ही नक्की भस्म झाल्याशिवाय राहणार नाहीत, असं म्हणल्यावर ते मागदाचं सैन्य म्हणले, आम्हाला बी माहिती यादव किती शूरवीर आहेत, हे आम्ही एकदा पाठीमागं बघितलेलं आहे, असे ते बोलू लागलेले. काळ यवनाच्या भेने तुमचा हरी,
पळोनी दडे मुचकुंद विवरी आम्हा भेने समुद्रा भितरी द्वारका पटन रचिले. मग ते मागाधवीर म्हणू लागले की अरे यादवांनो, तुम्ही किती बलवान आहेत, तुम्ही किती शूर आहेत हे आम्हाला बी माहिती. अरे आमच्या काळ यवनाच्या भेणं तर तुमचा असलेला कृष्ण पळून गेला. मग किती पळाला, त्या मुचकुंदाच्या विवरामध्ये त्याला नेलं आणि त्याच्याकडून त्याला मारलं. असा असणारा तुमचा पळपुट्या कृष्ण आहे. आणि आता त्या कृष्णालाच आम्ही इथून पळविल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आमच्या भेणं तर म्हणले तुम्ही मथुरा सोडली आणि समुद्रामध्ये दुसरी द्वारका बसविली आणि आमच्या भेणं तिथं जाऊन राहिलात. असे ते मागात सैन्य यादवांच्या सैन्याला बोलू लागलेले. मनविता पुरुषार्थी बळी तरी का मथुरा ओस केली. तुम्ही चोरोनी रुक्मिणी नेली ते हिरोनी घेऊ आत्ताची. अरे यादवांनो, तुम्ही लई बलवान आहेत, तर मग ही असणारी मथुरा ओस पाडली आणि समुद्रामध्ये जाऊन राहिलात. असा असलेला तुमचा कृष्ण आणि त्या कृष्णानं आता आमची रुक्मिणी पळवून नेली आहे. पण जरी पळवून नेली असली तरी आम्ही त्याला तुमच्या तावडीतून, कृष्णाच्या तावडीतून सोडविणार आहेत आणि त्या रुक्मिणीला परत घेऊन येणार आहेत. असे ते गर्जना करून बोलू लागलेले. आयसे बोलोनी परस्परे सबळ घाये हानी ती निकरे. यादव वीर माघारे लोटिले बळे मागधानी. अहो असं एकूणमेकाला बोलत होते, एकूणमेकाची निर्वेचना करीत होते आणि निकराचं युद्ध करू लागले. त्यावेळेस त्या माघाद वीरांनी अशी चढाई केली की जे यादवांचं सैन्य होतं, जे बळीराम दादाचं सैन्य होतं, त्या सैन्याला हार आली. ते सैन्य मागं सरू लागलेलं आहे. असं मागधांनी मोठ्या पुरुषार्थानं युद्ध केलेलं आहे. वैर्याचे बळ ते क्षणी अधिक देखोनी रुक्मिणी. परम घाबरली मनी रणनयनी देखोनी. अहो ज्या वेळेस त्या युद्धभूमीवर युद्ध चालू होतं आणि भगवंताच्या रथावर बसून रुक्मिणी लांब, भगवंताही दूर उभे होते, हे रुक्मिणीनं युद्ध बघितलं. कसं बघितलं की मागादाच्या सैन्याने या यादवांच्या सैन्याला हारी आणली किंवा बरंचसं सैन्य मारलं, मागं सरू लागलं. हे रुक्मिणीनं बघितलं आणि रुक्मिणीच्या मनामध्ये पुन्हा भीती निर्माण झाली. म्हणली आता या मागधांनी जर इथं यादवांच्या सैन्याला हारी आणली तर आपली काय पुन्हा दडगट होणार नाही, आपल्याला नक्की यांच्या तावडीतून सुटून जाईल. म्हणून ती रुक्मिणी मनामध्ये भीती वाटू लागली, तिच्या मनामध्ये भीती वाटू लागलेली. मने इकडे सासरे तिकडे माहेर दोहीकडे आपतची समग्र. रणी पडतील जरी बंधुधीर तरी दोही पक्षी हानीच. मग ज्या वेळेस रुक्मिणी मनामध्ये भिवू लागली त्यावेळेस रुक्मिणीनं मनात विचार केला. म्हणली आता मी या यादवांबरोबर भगवान श्रीकृष्णाची पत्नी झाले. आता इकडं ज्यावेळेस युद्ध चालू झालं, हे युद्ध कुणाच्या चालू झालं आहे, इकडं सासरचे आणि तिकडं माहेरचे. तिकडले माहेराकून जर युद्धामध्ये जर पडले तर भाऊ चुलते हे गणगोत पडतील आणि इकडून सासरकडले जर पडले तर दीर बाहे सासरे असे हे आपसामध्येच युद्ध होऊ लागले. मग दोन्हीकडून जरी हानी झाली तरी माझीच हानी व्हायला लागली, अशी रुक्मिणी विचार करू लागलेली. थोर अरिष्ट मांडले मग श्री हरिमुख विलोकिले. श्रीकृष्णाशी अंतरी कळले हृदय धरले रुक्मिणीशी. अहो ज्या वेळेस रुक्मिणीनं असा मनोमन विचार केला की दोन्हीकडले जरी युद्ध कोणतेही जरी पडले तरी हे माझे सखेच पडायला लागलेत, असं रुक्मिणीच्या मनात आलं. आणि युद्धाचा विचार करून थांबविण्यासाठी भगवंताच्या मुखाकडं, तोंडाकडं रुक्मिणीनं केविलवाणी बघितलं. पण भगवान श्रीकृष्णाचे हे प्रत्येकाच्या हृदयामधली काय हालचाल हे जाणणारे आणि त्यांनी रुक्मिणीच्या मनामध्ये काय चालू आहे
हे जाणलं आणि रुक्मिणीला जवळ घेतलं आणि जवळ घेतलेलं आहे. म्हणे भय न धरी वेल्लाळे यादव मारीत उठावले चैत्यानी मागदळे सवारुणी टाकीती. अहो ज्या वेळेस रुक्मिणीच्या मनातली घाबरी झालेली रुक्मिणी भगवंतानं आपल्या जवळ घेतलं, हृदयाशी धरलं आणि म्हणले, रुक्मिणी तू काही काळजी करू नको, हे असणारं यादवांचं सैन्य, हे जे दुर्जन आहेत हे मागधन ते त्यांना मारल्याशिवाय राहणार नाहीत, असं रुक्मिणीला धीर भगवान श्रीकृष्ण देऊ लागलेले. आसो बळीभद्र ते अवसरी नांगर मुसळ घेवणी करी लक्षानुलक्ष वीर संवारी न उरे उरी काहीच. अहो ज्या वेळेस रुक्मिणी भगवंताला सांगत होती, भगवंत रुक्मिणीचं सांत्वन करीत होते, त्यावेळेस बळीराम दादाला आवेश आला आणि आवेशानं बळीराम दादानं आपलं नांगर आणि मुसळ हात्यार घेतलं आणि निकराचं युद्ध करू लागलं. किती युद्ध केलं अहो, बरेचसे असणारे जे काय मागाध नावाचं जे काही सैन्य होतं त्यांचा बऱ्याचशा लोकांना मारलेलं आहे. जैसा पाक शासन घेऊनी वज्र करी सपक्ष नंगाचा चूर तैसाची बलसमुद्र बळीभद्र करीत संहार वीरांचा. अहो बळीराम दादानं सैन्य कसं मारलं, अहो इतकं सैन्य मारलं. पहिले आपले जे काही डोंगर होते का, ह्या डोंगराली पंख होते आणि ते पंख डोंगराला असल्यामुळं डोंगर काय करायचे, उडायचे आणि कुठं बी त्यांच्या मनाला येईल तिथं जाऊन बसायचे आणि ते बसले की मोठे गावाची गावं ओस पडायचे. वरून डोंगर बसल्यावर काय होईल. आणि असे असणारे हे डोंगराचं अतिक्रमण बघून राजा इंद्रानं आपल्या वज्रानं त्या डोंगराचे पंख छाटले आणि त्यांना जागेवर बसविलं. तसं बळीराम दादानं आपलं नांगर आणि मुसळ घेतलं आणि जे हे मागध हे सैन्य होतं दुर्जनाचं, त्या दुर्जनांच्या सैन्यातला बऱ्याचशा सैन्याचे नुसते मुंडकेच तोडले आणि त्यांचे धड जाग्यावर पाडले. असं निकराचं युद्ध बळीराम दादा करू लागलेले. आणि वार बळीभद्राचा मार मागध चैत्याचे पळती भार म्हणती यापुढे कोण वीर उभा ठाकेल समरांग. अहो बळीराम दादानं इतकं निकराचं युद्ध केलं आणि इतके सैन्य मारलं की जे काही मागध चैंद्य शिशुपालाचे हे बरेचसे आलेलं जे काही सैन्य होतं हे सैन्य घाबरं झालं आणि घाबरं होऊन जिकडं तिकडं पळू लागलं. मला अशा असणाऱ्या सिंहासारख्या वीराबरोबर कोण युद्ध करील आता, असे ते एकूणमेकाला बोलू लागलेले आहेत आणि त्यांचा धीर खचू लागले. आसू दे डवरला बळीभद्र दिसे जैसा कल्पांत रुद्र हाती घेऊन नांगर मुसळ थोर नाचे निर्भर रणांगणी. अहो बळीराम दादानं आपल्या हातामध्ये नांगर आणि मुसळ घेतलेलं होतं. नांगरानं सैन्य वाढायचं आणि मुसळानं त्यांचे डोके तोडायचे आणि डोके तोडले की त्यांच्या शिरामधून रक्ताच्या चिळकांड्या उडायच्या आणि ह्या बळीराम दादाच्या अंगावर येऊन पडायच्या. मग बळीराम दादा त्या रक्तानं लाल जरद झाले. मग कसे दिसत होते, जसा एका ह्या पृथ्वीचा प्रळय होणार आहे आणि प्रळयाच्या टायमाला जसं महादेवानं उग्र रूप धारण करावा आणि जसे महादेव लाल जरद दिसावात त्याप्रमाणे बळीराम दादा त्या रणभूमीमध्ये दिसू लागलेले. गजमस्तकी घालिता नांगर मुक्ते उसळोनी पडती बाहेर मुसळ घाये रथाचे चूर करोनिया पाडी तसे. अहो बळीराम दादानं पुढे रथ स्वार आले की रथाला त्या हत्तीला नांगरानं ओढायचं आणि मुसळानं त्यांच्या डोक्यात मुसळ टाकलं की त्याच्यामधले जे काही मुक्ता फळ आहेत हे उडून बाजूला पडायचे, विखरून पडायचे. अशा प्रकारे बळीराम दादा निकराचं युद्ध त्या ठिकाणी करू लागलेले. नांग